नमस्कार। आज एक परत शासनाचा जी.आर. मी घेऊन आलो आहे। संजय गांधी निराधार योजना याची 3,000 रुपये पेन्शन आता तुम्हाला मिळणार आहे आणि याचा जी.आर. आज प्रसिद्ध झालेला आहे। लवकरच हे पैसे तुमच्या खात्यावरती येणार आहेत। चला तर मित्रांनो पाहूया। संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता या अनुदानाचे वितरण करावे असा जी.आर. आजच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि आज दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र शासनातर्फे हा जी.आर. प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। चला तर आपण पाहूया शासनाचा निर्णय। तर मित्रांनो, सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी 1,000 कोटी रुपये इतका अर्थसंकल्पीय तरतूद पावसाळी अधिवेशनामध्ये करण्यात आलेली होती आणि याच्या संदर्भात या योजनेमध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्याचे मिळून 3,000 रुपये पेन्शन FD तुमच्या खात्यामध्ये येणार आहे असं नमूद करण्यात आलेलं आहे। संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण DBT डायरेक्ट बेनिफिशियल ट्रान्सफर पोर्टलद्वारे तुमच्या खात्यामध्ये मिळतील। तालुका निहाय यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सर्वप्रथम जिल्हा अधिकारी कार्यालयातून हे पैसे तालुका कार्यालयामध्ये येतील आणि तिथून डायरेक्टली तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येतील। अशा योजना या पोर्टलद्वारे देण्यात आलेल्या आहेत। तसेच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात येते की संबंधित जिल्ह्यांचा निधी वितरित करण्यात आलेला असावा याची खात्री जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यायची आहे। तसेच लाभार्थ्यांच्या प्रमाणानुसार तेवढे पैसे त्यांच्या खात्यात जमा करावे असं सुद्धा इकडे नमूद करण्यात आलेलं आहे। ह्या योजनेचे पैसे हे संजय गांधी निराधार अनुदान योजना याच एका योजनेसाठी खर्च व्हावे असंही इकडे नमूद करण्यात आलेलं आहे। बऱ्याच वेळा जी.आर. पेपरवरती राहतात आणि त्याच्यासाठी शासनाने काटेकोरपणे जिल्हा अधिकाऱ्यांना या निर्णयाचे पालन करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। सदरचा जी.आर. हा तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या वेबसाईटवरती सुद्धा पाहू शकता आणि जिल्हानिहाय याद्या तुमच्या समोर आहेत मित्रांनो। नाशिक, पुणे, नागपूर,